लेखन आणि वाचन हे ज्या दिवशी संपेल त्या दिवशी जीवन संपलेलं असेल. सध्या खूप चर्चा आहे, की ही जी आपली मातृभाषा आहे, ही भविष्यामध्ये मरेल असे शब्द वापरले जात आहेत, हं. की नामशेष होऊन जाईल. अजिबात होणार नाही. मराठी ही भाषाच मुळात अजरामर भाषा आहे. तुम्ही मला सांगा एकेकाळी लोकं म्हणायचे, की संस्कृत इज अ डेड लँग्वेज. संस्कृत ही डेड लँग्वेज आहे का? नाही. आज जर्मनमध्ये तुम्ही जर समजा गेलात, तर जर्मनीमधले अनेक लोकं हे संस्कृत भाषेचा अभ्यास करतात. हो. त्यांच्या लायब्ररीजमध्ये संस्कृत भाषेतले ग्रंथ आहेत. युरोपीय लोकांनी आपल्या देशात येऊन सगळं काही तत्त्वज्ञान स्वतः ते आत्मसात केलं आणि आता ते एका चांगल्या रॅपरमध्ये आपल्याला ते विकतायत. जो कॉम्प्युटर जो आलाय, हो. त्याला संस्कृतचे कीवर्ड्स दिलेत. हो, हो. कारण की जगातल्या जेवढ्या भाषा आहेत, हो. त्यांचा ज्यावेळेस रिसर्च केला, की हो. त्यावेळेस कळालं, की त्या कॉम्प्युटरला एकच भाषा समजू शकते, हं. जी युनिव्हर्सल असेल ती म्हणजे संस्कृत आहे. हो, असं हो. पण हो, आहे ना. ते मराठी भाषा ही कसं आहे माहिती आहे का, ती मातृभाषा आहे ना. इंग्रजी आणि हिंदी भाषा शिकणं हे काही गैर नाहीये. तुम्ही फ्रेंच लँग्वेज शिका की, काही गैर काही नाहीये. परंतु जो मराठी माणूस आहे, जो मराठी मुलगा आहे, त्याच्यावरती संस्कार घरामध्ये मराठी भाषेतच होत आहेत. तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये असताना इंग्रजी भाषेत संवाद साधता. हां. पण तो संवाद तुम्ही घरी आल्यावर तुमच्या मुलाबाळांशी इंग्रजीत साधत नाही. उलट मी असं म्हणेल, की आपण आपल्या मुलांना म्हणजे पुढच्या पिढीला जे आहे ती मराठी भाषेची गोडी लावणं गरजेचं आहे. मनाचे श्लोक म्हणणं, ज्ञानेश्वरीचं वाचन करणं. जेव्हा त्यांना बालपणापासून त्याची सवय लागेल, तेव्हा भविष्यामध्ये ते उत्तम दर्जाचं मराठी जे आहे ते बोलू शकतं. मला असं वाटतं, की मराठी भाषेचा एवढा प्रभाव निर्माण होईल, की पुढची पिढी जी आहे ती अतिशय आपल्या या जनरेशनपेक्षा सुद्धा चांगल्या दर्जाचं मराठी हे जगभरामध्ये पोहोचवेल. आयुष्य तुमचं लेखन आमचं हे कशासाठी? आत्ताच्या पिढीमध्ये जे लोक म्हातारे आहेत, जे अबाव 60 आहेत, म्हणजे 60 वर्षांपेक्षा जास्ती आहेत, जे ज्येष्ठ नागरिक आहेत, त्या प्रत्येकाचा जीवनाचा जो संघर्ष आणि उत्कर्ष आहे, तो पुढील पिढ्यांना प्रेरणा देणार आहे. किमान त्यांच्या पिढ्यांसाठी तरी तो प्रेरणा देणार आहे. एखाद्याचे आई-वडील आहेत, तर त्यांचं जीवनचरित्र आम्ही लिहून देतो, की जेणेकरून त्यांच्या पुढे जे येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत, त्यांचे नातू, पणतू, खापर-पणतू जे कोणी असतील, त्यांना आपले आजी-आजोबा, पणजोबा, खापर-पणजोबा कसे होते, त्यांनी काय-काय त्या कालावधीमध्ये जीवनात कष्ट घेतले आणि कशाप्रकारे त्यांनी स्वतःचं आयुष्य उत्तम रीतीने घडवलं, त्यातनं प्रेरणा घेऊन ते पुढे जाऊ शकतात. मला तुम्ही जर समजा विचारलं, तर मला माझ्या मागच्या गेल्या 12 पिढ्यांची पूर्ण नावं माहिती आहेत, जे आमचे पूर्वज होते ते. पण प्रत्येकाला ते माहिती नसतं. एक कृतज्ञता जी आहे, ती पुढच्या पिढ्यांना आपल्या मागच्या पिढ्यांविषयी असणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही हा उपक्रम करून देतो आहोत. त्याच्यामध्ये आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक जे आहेत, ते 60 वर्षांच्या वरती, मग ते प्रचंड प्रमाणात प्रसिद्ध असो, कीर्तिवंत असो अथवा नसो, तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात, आम्ही तुमचं संपूर्ण जीवनचरित्र लिहून देऊयात. गेल्या वर्षभरामध्ये आम्ही 20-25 लोकांचं जीवनचरित्र लिहून दिलं. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यामुळे यावर्षी आम्ही जवळजवळ 70 लोकांचं जीवनचरित्र लिहून देतो आहोत. आणि पुढच्या वर्षी आम्ही जवळजवळ 120 लोकांचं जीवनचरित्र लिहून देतो आहोत. साधारण मग समजा एखाद्या व्यक्तीला आपलं जीवनचरित्र लिहून घ्यायचंय, तर त्याची प्रोसिजर काय असते? नमस्कार, मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो गोष्ट फायद्याची या आपल्या पॉडकास्टमध्ये. मंडळी, आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत असे एक खास लेखक, जे ज्येष्ठ नागरिकांचे जीवनचरित्र लिहून देतात आणि त्यांचं नाव आहे माधव किल्लेदार सर. सर, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. आज आपण आपल्या या YouTube चॅनलवरती गणेशजी मला बोलवलंय, त्याबद्दल मी सदैव आपला ऋणी आहे. येस. तर मला वाटतं आपण सरळ विषयाला सुरुवात करूयात. सर, हो. तुम्ही लेखक आहात आणि तुमचा जो उपक्रम आहे आयुष्य तुमचे लेखन आमचे, जरा त्याविषयी सांगा ना. आम्ही आयुष्य तुमचे लेखन आमचे हा उपक्रम अशा प्रकारे सुचला, की माझे मानलेले भाऊ आहेत एक जण. तर त्यांनी मला सांगितलं, की आमच्या ओळखीचे एक जण आहेत, तर त्यांचं तू जीवनचरित्राचं लिखाण करून देशील का? ते सध्या 88 वर्षांचे आहेत. तर हा विषय माझ्यासाठी 1-2 वर्षांपूर्वी थोडा नवीन होता. तर म्हटलं आपण प्रयत्न करून पाहूयात. आणि मग ते जे आजोबा आहेत, त्यांना मी भेटलो. त्यानंतर मी त्यांचं जीवनचरित्र लिहिलं. त्याला थोडासा कालावधी गेला आणि मग मला एक आयडिया आली. म्हटलं आता हे आजोबा जे आहेत, यांचा हा संपूर्ण एक प्रकारे जीवनचरित्र तर आपण लिहिलेलंच आहे. सोबतच आता यांचा थोडासा कुलवृत्तांत लिहिला आहे. मग हे प्रत्येकासोबत आपण करू शकतो. लक्षात घ्या, की आज आपण म्हणतो, की आपला आजचा जो देश जो आहे, तो तरुणांचा देश आहे. पण भविष्यामध्ये हाच देश म्हाताऱ्यांचा होणार आहे, वृद्धांचा होणार आहे. बरोबर. जे तरुण आहेत ते कधी ना कधीतरी वृद्ध होणार आहे. तर मला असं वाटलं, की आत्ताच्या पिढीमध्ये जे लोक म्हातारे आहेत, जे अबाव 60 आहेत, म्हणजे 60 वर्षांपेक्षा जास्ती आहेत, जे ज्येष्ठ नागरिक आहेत, त्या प्रत्येकाचा जीवनाचा जो संघर्ष आणि उत्कर्ष आहे, तो पुढील पिढ्यांना प्रेरणा देणार आहे. किमान त्यांच्या पिढ्यांसाठी तरी तो प्रेरणा देणार आहे. आयुष्य तुमचे लेखन आमचं हे कशासाठी? तर उदाहरणार्थ समजा आता एखाद्याचे आई-वडील आहेत, तर त्यांचं जीवनचरित्र आम्ही लिहून देतो, की जेणेकरून त्यांच्या पुढे जे येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत, त्यांचे
नातू, पणतू, खापर पणतू जे कोणी असतील, हां. त्यांना आपले आजी आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा कसे होते, त्यांनी काय-काय त्या हां. कालावधीमध्ये जीवनात कष्ट घेतले आणि कशाप्रकारे त्यांनी स्वतःचं आयुष्य उत्तम रीतीने घडवलं, त्यातनं प्रेरणा घेऊन ते पुढे जाऊ शकतात. आज जर समजा आपण विचारलं एखाद्याला, की "अरे बाबा तुझ्या वडिलांचं नाव काय?" तो ते सांगतो. आजोबांचं नाव काय? तो ते सांगतो. पणजोबांचं नाव काय? तिथपर्यंत एखाद दुसरा जण सांगतो. पण हं. त्याच्यापुढे खापर पणजोबा, त्याच्यापुढे तर आपण कोणीच जाऊ शकत नाही. हां. मला तुम्ही जर समजा विचारलं, तर मला माझ्या मागच्या गेल्या 12 पिढ्यांची पूर्ण नावं माहिती आहेत, जे आमचे पूर्वज होते ते. पण हां. प्रत्येकाला ते माहिती नसतं. तर प्रत्येकाला त्याच्या पुढच्या पिढ्यांपर्यंत ते काय होते याची माहिती असणं, तो इतिहास माहिती असणं, एक हां. कृतज्ञता जी आहे, ती पुढच्या पिढ्यांना आपल्या मागच्या पिढ्यांविषयी असणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही हा उपक्रम करून देतो आहोत. ओके. त्याच्यामध्ये आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक जे आहेत, ते 60 वर्षांच्या वरती, मग ते प्रचंड प्रमाणात काय म्हणतात त्याला प्रसिद्ध असो, कीर्तिवंत असो अथवा नसो. हां. तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात, आम्ही तुमचं संपूर्ण जीवनचरित्र लिहून देऊयात. गेल्या 2-1 वर्षांपासून आम्ही हा प्रकल्प केला. त्याच्यामध्ये गेल्या वर्षभरामध्ये आम्ही 20-25 लोकांचं जीवनचरित्र लिहून दिलं. त्याला ओके. उत्तम प्रतीचा रिस्पॉन्स मिळाला, प्रतिसाद मिळाला. त्यामुळे यावर्षी आम्ही जवळ-जवळ 70 लोकांचं जीवनचरित्र लिहून देतो आहोत ओह! आणि पुढच्या वर्षी आम्ही जवळ-जवळ 120 लोकांचं जीवनचरित्र लिहून देतो आहोत. अरे वाह! क्या हां. बात है! आणि सर्व प्रकारचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत, ते त्यांचं जीवनचरित्र आम्हाला सांगतात. त्याच्यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, की एक म्हणजे आम्ही विश्वासार्हता ठेवतो, कॉन्फिडेन्शियलिटी ठेवतो. ओके. त्याच्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे सुरक्षितता ठेवतो, की समजा उदाहरणार्थ आता आम्ही तुमच्या वडिलांचं जीवनचरित्र लिहून देतो आहोत आणि हां. तुमच्या वडिलांनीच सांगितलं, की माझं लिहून द्या. हां. म्हणजे तुमचे वडील ॲक्चुअली आमचे क्लायंट झालेत. बरोबर. तर आणि तुमच्या वडिलांचं जीवनचरित्र सुरू असताना समजा तुमच्या वडिलांच्या अपरोक्ष कोणी आम्हाला संपर्क केला, तुम्ही हां. केला, तुमच्या बहिणीने केला, कोणीही हां. व्हॉटएव्हर भावाने केला. हां. आमच्या वडिलांचं जीवनचरित्र तुम्ही लिहून देताय. हां. तर त्याच्यामध्ये काय आहे? कुठल्याही नातेवाईकांनी केला. तर हां. आम्ही त्यांना हेच सांगतो, की त्यांचं जीवनचरित्र चालू आहे. लिहून दिल्यावरती त्यांना ते देण्यात येणार आहे. त्यानंतर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता. आणि लोकांना कशी एक वेगळ्या प्रकारची क्युरिओसिटी असते, की त्या ह्याच्यात काय लिहिलंय? माझ्याविषयी काय हां. लिहिलंय? हां. त्याच्यासाठी म्हणून आम्ही त्या सगळ्या गोष्टी कधी डिस्क्लोज करत नाही. हां, ओके. आम्ही जे जीवनचरित्र लिहिलं तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचं जीवनचरित्र आम्ही लिहिलं, की ज्याचं पुस्तकाचं प्रकाशन पण करण्यात आलं होतं. हां. सुमनताई धर्माधिकारी म्हणून एक मराठी, हिंदी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतल्या एक खूप मोठ्या अभिनेत्री आहेत. सद्यस्थितीत त्या 95 वर्षांच्या आहेत. ओके. वारजे येथे राहतात. तर त्यांचं आम्ही जीवनचरित्र जे आहे त्याचं आम्ही लिखाण करून दिलं. बरं. त्याचं नाव आहे मी नाट्ययोगिनी आणि ज्येष्ठ दिग्दर्शक जे आहेत राजदत्त त्यांच्या हस्ते, त्यांच्या शुभ हस्ते त्या पुस्तकाचं प्रकाशन पण करण्यात आलं. ओके. हां, सुमन धर्माधिकारींची जी मोठी मुलगी आहे राणीताई शिरोडकर, हां. त्यांनी हे सगळा हा प्रकल्प आमच्याकडून करवून घेतला. त्यांच्या आईचं जीवनचरित्र जे ओके. आहे ते लिहून घेतलं आणि ते पुस्तक जे आहे ते खूप गाजलेलं आहे. म्हणजे 2 महिन्यापूर्वीच त्याचं प्रकाशन झालं आणि अनेक चांगल्या-चांगल्या लोकांनी त्या पुस्तकाविषयी चांगले अभिप्राय पण दिलेले आहेत आणि उत्तम दर्जाचं ते लिखाण झालेलं आहे. तर ज्यांना कोणाला ओके. ते वाचायचं असेल, तर ते आता मार्केटमध्ये अवेलेबल आहे. ते तिथून घेऊ शकतात. ओके. हां, परंतु ओके. इतर जे कोणी ज्येष्ठ नागरिक आहेत, जे आमच्याकडून लिहून घेतात, तर हं. ते कोणी काही त्याचं प्रकाशन करत नाहीत. ते फक्त आपल्या स्वतःचा जो इतिहास आहे, तो आपल्या पुढच्या पिढ्यांना कशाप्रकारे देता येईल, तो कुलवृत्तांत कशाप्रकारे राहील, ते संपूर्ण ओके. जीवनचरित्र कशाप्रकारे राहील, याची ते काळजी घेतात. एक वारसा म्हणून ते पुढे देतात. साधारण मग समजा एखाद्या व्यक्तीला आपलं जीवनचरित्र लिहून घ्यायचंय, हं. तर त्याची प्रोसिजर काय असते? त्याची प्रोसिजर अशी आहे, की जवळ आम्ही 45 दिवसामध्ये 45 हं. ते 50 दिवसामध्ये आम्ही जीवनचरित्र लिहून देतो. कारण एखाद्या व्यक्तीचं प्रत्येकाचं जीवन, एखादा व्यक्ती 60 वर्षांचा आहे, तर तो टाईम स्पॅन खूप मोठा आहे. म्हणजे हां. आपण जर ठरवलंच तर अगदी आपण 2 वर्ष पण त्या व्यक्तीवर देऊ शकतो. पण बरोबर सध्या आहे. तेवढा वेळ नाही. हां. आपण एक ठरवूयात, की काही ना काहीतरी त्याला लिमिटेशन्स आहेत. तर आम्ही 45 दिवसामध्ये पूर्ण जीवनचरित्र लिहून देतो. पहिले 15 ते 20 दिवस आम्ही त्यांचं संपूर्ण जीवनचरित्र ऐकतो. त्यांना जे काही आठवतंय ते सगळं काही जीवनचरित्र आम्ही ऐकतो. हां. ते ऐकल्यावरती आम्ही ते लिहून घेतो. आम्ही कुठल्याही ओके. प्रकारे फोनवर त्याचं रेकॉर्डिंग वगैरे करत नाही. आम्ही ते फक्त लिहून ओके. घेतो. लिहिल्यानंतर ते जे काही होतं, त्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये फुटेज म्हणतो. म्हणजे हां. अगदीच किंवा हे फुटेज आहे सद्यस्थितीमध्ये. हे सगळं रॉ मटेरियल आहे. मग हां. त्याच्यावरती आम्ही ते फुलवतो. कुठल्याही प्रकारे जो मूळ मुद्दा आहे, कंटेंटला धक्का न लावता आम्ही ते उत्तम रीतीने आम्ही ते फुलवतो, ओके. की जे वाचनीय व्हावं. ती एक दैनंदिन होऊ नये. ते एक हां. वाचनीय व्हावं. परंतु जो मूळ कंटेंट आहे तो तसाच राहावा. मग ते आम्ही त्यांना वाचून दाखवतो. ज्यांनी ओके. आम्हाला ते जीवनचरित्र लिहायला दिलेलं आहे त्यांना वाचून दाखवतो. त्याच्यात काही बदल असतील तर ते बदल करतो. त्यानंतर ओके. आम्ही त्याचं संपूर्ण डी-टी-पी करतो. त्यांचे जुने फोटो आम्ही स्कॅन करतो. काही त्यांना आवश्यक असतील तर काही चित्र आम्ही त्याच्यामध्ये काढून देतो
आमच्याकडे काही उत्तम दर्जाचे आर्टिस्ट आहेत, ते काही उत्तम दर्जाने चित्र वगैरे काढून देतात आणि त्यांना आम्ही एक सॉफ्ट कॉपी त्यांच्या मेलवरती पाठवतो आणि एक हार्ड कॉपी आम्ही त्यांना त्यांची देतो आणि हे सगळं काही ओके. झाल्यावरती आम्ही आमच्याकडचा जो डेटा आहे, तो डेटा आम्ही पूर्णतः डिलीट करतो. कारण सोशल मीडियाच्या काळामध्ये कधी कुठली गोष्ट कुठेही व्हायरल होऊ शकते. ती होऊ नये हां. याची आम्ही पूर्णतः काळजी घेतो आणि ज्यांनी आम्हाला जीवनचरित्र दिलेलं आहे, त्यालाच आम्ही हे सगळं काही सुपूर्त करतो. ओके. म्हणजे लेखक म्हणून त्यांचंच तिथे नाव असतं, लेखक किंवा लेखिका. आम्ही जरी लिहून दिलेलं असलं तरीसुद्धा आमचं जे काम आहे ते ज्याला आपण म्हणतो लेखांकन शब्दांकनाचंच आहे. हां, लेखांकन हां. पण नाही, शब्दांकनाचंच आमचं काम आहे. ओके. अशा दृष्टिकोनातून आम्ही काम करतो आहोत आणि यातनं काय झालंय, की एक प्रकारे एक छोटीशी रोजगार निर्मिती पण झाली आहे. म्हणजे आता जसं बरं. अनेक उत्तम रायटर्स असतात. हां. परंतु प्रत्येक वेळी त्यांच्याकडे काम असेलच असं नाही. परंतु या माध्यमातून आता बरेचसे जे चांगले-चांगले उत्तम दिशेने लिखाण करू शकतात, त्यांनाही त्या माध्यमातून 2 पैसे मिळतात. काही चांगले आर्टिस्ट असतात, हां. की जे उत्तम दर्जाने चित्र काढू शकतात, त्यांना त्याच्यामध्ये काम मिळतं. तर अशा प्रकारे एक छोटासा आपण म्हणूयात, की स्वार्थातून परमार्थ थोडंसं एक सोशल सर्व्हिस पण आहे आणि एक त्यातनं आपला एक रोजगार निर्मिती पण होते आहे. ओके, असा एक तो ओके. उदात्त दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आम्ही हे कार्य करतो. पुस्तक हा जो एक विषय आहे, हो, की असं म्हटलं जातं, की पुस्तक वाचणारी जी पिढी आहे, हो. ती कमी होत चालली आहे. हं. तर त्यावर तुमचं काय मत आहे? आपण असं म्हणतो, की वाचन संस्कृती कमी होत चालली आहे किंवा पुस्तकं वाचन करणाऱ्यांची संख्या कमी होत चालली आहे. तसं नाहीये. त्याचं मुळामध्ये स्वरूप बदललेलं आहे. म्हणजे हां. अगदी पूर्वीच्या काळी जर आपण पाहिलं असेल, तर ग्रंथालय असायचे, लायब्ररीज असायच्या. तिथे जाऊन अनेक जण अभ्यास करायचे. त्याच्या हार्ड कॉपीज असायच्या, त्या आपण वाचायचो. आजचा थोडासा काळ बदलला आहे. आता आपण हे सगळं काही मोबाईलवरती वाचतो आहोत. कारण हां. काय आहे, लेखन आणि वाचन हे ज्या दिवशी संपेल, त्या दिवशी जीवन संपलेलं असेल. हां. त्यामुळे कसं आहे, की वाचन आणि लेखन हे संपत नाही. आता आपण जसं पाहतो, की प्रत्येकाला आजच्या काळामध्ये अ, याच्यावरती आपल्या मोबाईलवरती जरी दररोज सकाळचा पेपर अवेलेबल असला, म्हणजे हां. तुम्ही त्याचं काही सबस्क्रिप्शन वगैरे घेतलेलं असलं आणि तो ई-पेपर जरी अवेलेबल असला, तरीसुद्धा आपण आपल्या घरामध्ये दररोज सकाळी पेपर येतो. बरोबर. वर्तमानपत्र येतं. ते बरोबर. वर्तमानपत्र सगळेजण आपण वाचतो. आणि काही-काही जणांना तर अगदी वर्तमानपत्र वाचल्याशिवाय दिवसाची सुरुवात झाल्यासारखं वाटत नाही. बरोबर. तर त्यामुळे ते वाचन संस्कृती कमी झालेली नाही. आता आपण जर समजा पुणे पुस्तक महोत्सवामध्ये वगैरे पाहिलं असेल, जे हां, फर्ग्युसन हां. कॉलेजला वगैरे भरायचं, तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल तर त्याचा काही दिवसांमध्ये कितीतरी मोठा कोट्यावधी रुपयांचा टर्नओव्हर झाला. इतक्या वाचकांनी तिथे भेटी दिल्या आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य त्यांनी बरं. तिथून विकत घेतलेलं आहे. त्यामुळे बरं. वाचन संस्कृती ही आहे, त्याचं थोडंसं स्वरूप बदललेलं आहे, असं आपण त्याच्यामध्ये म्हणूयात. बरं. आणि ते स्वरूप बदलल्यामुळे ते आणखीन आता ती व्याप्त होत चालली आहे. ती आता आणखीन व्यापक होत चाललेली आहे. म्हणजे सुरुवातीच्या काळात तुम्ही जर पाहिलं असेल, हां. तर फक्त एक पुस्तक असायचं. हां. आज गंमत अशी आहे, की आज तुम्हाला इंटरनेटवरती, तुमच्या लॅपटॉपवरती, तुमच्या मोबाईलवरती, जगभरात तुम्ही कुठे जरी गेलात, तरीसुद्धा तुम्हाला पुस्तक वाचायला मिळू शकतं. म्हणजे एक हां. पुस्तक तर आहेच, हार्ड कॉपी तर आहेच आहे. सोबत बरोबर. अशा प्रकारची ती सॉफ्ट कॉपी पण आहे. त्यामुळे त्याच्यावरती आपण काय म्हणू शकतो, की त्याला म्हणजे त्याची अवेलेबिलिटी वाढलेली आहे, असं आपण त्याच्यासाठी ओके. उपलब्धता वाढलेली आहे, असं म्हणूया. ओके, तर ओके. त्यामुळे वाचन संस्कृती ही कधीही नष्ट होणार नाही. जोपर्यंत मनुष्य जमात या पृथ्वीतलावर आहे तोपर्यंत. आणि लेखन तोपर्यंत कधीही नष्ट होणार नाही. कारण 64 कलांमध्ये हां. लेखन हे सगळ्यात उत्तम आणि सर्वोत्तम दर्जाची कला आहे, असं सुद्धा मानण्यात आलेलं आहे. ओके. कारण जे घडतंय, जे घडलेलं आहे, ते मांडणं, ते शब्दबद्ध करणं हे फार महत्त्वाचं आहे. जसं आपण रामायणामध्ये पाहतो, की हां. ॲक्चुअली रामायण घडलं. हं. तर महर्षी वाल्मिकींनी ते रामायण जसं या तसं लिहून काढलं. त्यामुळे आज आपल्याला प्रभू श्रीराम, त्यांचं चरित्र कसं होतं, त्या काळातला त्यांनी केलेला पराक्रम, सीतामाई असतील, जे काही आपण जसं पाहतो, हां. त्या बेसवरती आज आपण त्या अनेक पिढ्यांपासून, अनेक वर्षांपासून, लाखो वर्षांपासून आज आपण रामायण पाहतो आहोत, वाचतो आहोत. तसंच महाभारतामध्ये आपण म्हणतो आहोत, की जे महाभारतामध्ये आहे ते या जगात सगळीकडे आहे आणि जे हां. महाभारतामध्ये नाही ते या जगात कुठे नाही. बरोबर. व्यासोच्छिष्टम असं जे म्हणतात, की व्यासांनी मानवी जीवनातल्या प्रत्येक अंगाला त्यांनी स्पर्श केलेला आहे. प्रत्येक जीवनातल्या प्रत्येक गोष्टीला त्यांनी स्पर्श केलेला आहे. तर त्यामुळे वाचन संस्कृती ही नष्ट झालेली नाहीये. ती वाढतच राहणार आहे आणि ती आणखीन त्याचं जे वर्धिष्णू होत राहणार आहे. त्याचं हं. जे सर्कल आहे ते आणखीन मोठं होत राहणार आहे. उलट मला तर असं वाटतं, की वाचकांची संख्या ही सोशल मीडियामुळे आणखीन वाढत चाललेली आहे. म्हणजे जसं आता आपण म्हणतो, की सुरुवातीच्या काळामध्ये फक्त एक पुस्तक असायचं. हां. ते पुस्तक आपण घेऊन वाचायचो. परंतु आज तुम्ही अगदी विमानामध्ये बसलेले असाल आणि इथून आता समजा तुम्ही न्यूयॉर्कला जाणार असाल. हां. आपण एक उदाहरण घेऊयात. तर तुम्ही मोबाईलवरती मध्ये सुद्धा तुमचं एखादं पुस्तक वाचू शकता की.
बरोबर बरोबर की नाही? म्हणजे तंत्रज्ञानामुळे आपल्या जीवनामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेला आहे. त्यामुळे या तंत्राचा आपण स्वीकार करणं गरजेचं आहे. जसं स्वातंत्र्यवीर सावरकर नेहमी म्हणायचे, की जे फार मोठे लेखक, फार मोठे साहित्यिक आपल्या हां, देशामध्ये होऊन गेले, आपल्या मराठीमध्ये होऊन गेले, हां, की सातत्याने नाविन्याचा स्वीकार करा. पण हा स्वीकार करत असताना त्याच्या आहारी जाऊ नका. हां, त्याच्यातली इन बिटवीन द लाईन काय आहे, तर त्याच्यात तुम्ही आहारी जाऊ नका. हां, लक्षात घ्या. म्हणजे आता उदाहरणार्थ अनेक वर्षांपूर्वी टेलिव्हिजनवरती रामायण किंवा महाभारत यायचं. हां, आपण ते रामायण आणि महाभारत आपण पाहायचो. बरोबर की नाही? आता हे सगळं काही समाज माध्यमांवरती पण यायला लागलेलं आहे. हं, त्याचे सुद्धा आपण ते पाहतो किंवा आपण याच्यावरती सोशल मीडियावरती आपण अनेक गोष्टी आपण वाचतो. तर त्याचा सुद्धा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतोच. तुम्ही एखादं पुस्तक घेऊन वाचणं म्हणजे हां, अक्षर वाङ्मय ज्याला आपण म्हणतो, ते एखादं हां, पुस्तक घेऊन तुम्ही वाचणं आणि प्रत्यक्षामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियावरती एखादं मोबाईलवरती तुम्ही काहीतरी काय म्हणतात त्याला पुस्तक वाचणं, हां, याच्यामध्ये थोडासा फरक हा असतोच. तुम्ही प्रत्यक्ष तुम्हीच स्वतः अनुभवूया, की एखादी स्क्रिप्ट जेव्हा तुम्ही वाचता, हां, तुम्हाला एखाद्या लेखकाने लिहून दिलेली एखादी स्क्रिप्ट वाचत असतानाचा जो आनंद आहे आणि तुम्हाला मोबाईलवरती एखाद्याने जर समजा स्क्रिप्ट पाठवली असेल एखाद्या लेखकाने, तुम्ही दिग्दर्शक आहात, त्यावेळी तुम्ही वाचता, त्यावेळेचा अंतर मला तुम्ही सांगा, की कसं अंतर आहे त्या दोन्ही गोष्टींमध्ये? हं. जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष पुस्तक वाचता, त्यावेळी ते व्हिज्युअल्स आपोआपच डोळ्यासमोर यायला लागतात. क्रिएट होतात. करेक्ट आहे. क्रिएट होतात आणि जेव्हा मोबाईलवरती आपण वाचतो, त्यावेळी ते क्रिएट होतात. परंतु त्याला काही प्रमाणामध्ये लिमिटेशन्स आहेत. हां, परंतु याच्यामुळे फायदा असा झालेला आहे, की अनेक वाचक जे आहेत, त्यांच्यामध्ये वाचनाची आवड पण निर्माण झाली. हं, पुस्तक न वाचता तुम्ही किमान मोबाईलवर तरी वाचताय ना, ते महत्त्वाचं आहे. पण तुम्ही हां. वाचन करताय ते फार महत्त्वाचं आहे. शाळेमध्ये आपण जेव्हा होतो, त्यावेळेस आपल्याला सांगितलं जायचं, की पुस्तक हे तुमचे मित्र आहेत. हो, बरोबर. आजच्या मुलांचं जर सांगायचं झालं, तर 100 पैकी 10च मुलं पुस्तक वाचतायत. का? तर काहींना रस नाहीये. मुलांना रील्स बघणं, पिक्चर बघणं किंवा मोबाईलवरती एंटरटेनमेंटची इतर साधनं आहेत, गेमिंग असतील, तिकडं कल जास्त आहे. हं, पण जर पुस्तक मुलं वाचत असतील, हं. तर त्यांच्या सर्वांगीण आयुष्यावरती काय बदल होतात? पुस्तक वाचनामुळे जीवनाचे जे आहेत, ते आयाम बदलतात. एक लक्षात घ्या, जीवनाला एक कुठेतरी आकार मिळतो. हां, कारण जशा प्रकारे आपली मानसिक वाढ होते, जशी आपली बौद्धिक वाढ होते, शारीरिक वाढ होते, त्याप्रमाणे आपल्या जीवनाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन सुद्धा बदलत जाणं गरजेचं आहे. हां, की रामायण असेल, महाभारत असेल, हे जेव्हा आपण वाचतो, तर त्यावेळी आपल्याला बरेचसे कॅरेक्टर्स आपल्या अवतीभोवती ते तसे आहेत की काय असं जाणवतं. हां, मी आता अनेक ठिकाणी ट्रेनिंग प्रोग्राम्सला वगैरे जात असतो. माझी स्वतःची जी कंपनी आहे. तर बरेच वेळा लोकं मला विचारतात, की जीवनामध्ये फार वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येतो. हं, या प्रश्नांना सामोरं कसं जायचं? हां, तर त्याचं मला जाणवलेलं उत्तर असं आहे, की तुम्ही जर समजा सातत्याने महाभारत वाचत असाल आणि महाभारताचा जर तुम्ही अभ्यास करत असाल, हां. तर तुम्हाला अनेक प्रश्नांची उत्तरंही मिळू शकतात. आता एक बरं. महाभारतातला एक छोटासा प्रसंग मी तुम्हाला सांगतो, हां, की जेव्हा पांडव हे वनवासामध्ये होते, हां, द्यूतामध्ये पराभूत झाल्यानंतर जेव्हा पांडवांना 12 वर्षांचा वनवास, 1 वर्षांचा अज्ञातवास आपल्याला माहिती आहे. ते हां, तेव्हा तिथे होते. तर तेव्हा तिथे कौरव जे आहेत ते कौरव आले होते. ते ज्या वनामध्ये होते त्याच्या जवळपास कुठेतरी ते कौरव आले होते हां, आणि तिथे गंधर्वांसोबत त्यांचं युद्ध झालं कौरवांचं. दुर्योधन, हां, दुःशासन यांचं युद्ध झालं आणि गंधर्वांनी त्यांना पराभूत केलं आणि त्यांना बंदिवासात ठेवलं. हां, ही गोष्ट युधिष्ठिराला समजली हां, आणि युधिष्ठिराला म्हणजे ते धर्मराजच ना, त्यांना जेव्हा ही गोष्ट समजली त्यावेळी त्यांनी त्यांच्या 4ही बंधूंना आज्ञा दिली. युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव आज्ञा दिली आपल्या लहान भावांना, की तुम्ही जा आणि दुर्योधनाला आणि ते आपले जे कौरव जे काही त्याच्यामध्ये अडकलेले आहेत, त्या सगळ्यांना तुम्ही सोडवून आणा. हां, हे 4 भाऊ म्हणाले, की यांनी आपल्याला एवढा त्रास दिला, एवढं आपल्याला छळलेलं आहे. आपण का म्हणून यांना मदत करायची? हां, त्यावेळी युधिष्ठिर महाराज असं म्हणतात, की "वयं पंच अधिक शतम." आम्ही 5 ओह! अधिक 100 बरोबर 105 आहोत. हां, कारण आमचं कुळ हे एक आहे, लक्षात घ्या. बरोबर आहे. भांडण हे आपलं घरातलं आहे. हं, परक्यासोबत भांडण आहे का? परक्याने आपल्या बांधवांवरती त्यांना अटक केलेली आहे. बांधवांसोबत भांडण झालं, आपल्या कुळातल्या लोकांसोबत त्यांचं भांडण झालेलं आहे. तर सद्यस्थितीमध्ये त्यांना वाचवणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. कारण आपण त्या हां, कुळात आहोत. लक्षात घ्या. बरोबर. म्हणजे हा आदर्श जर समजा गेल्या 5,000 वर्षांपासून आपण ठेवला असता, तर आज आपल्या देशाने जेवढी प्रगती केली आहे, त्याच्यापेक्षा आणखीन वेगळ्या पद्धतीमध्ये पण आपली प्रगती होऊ शकली असती. किंवा जसं बरोबर. तुम्ही म्हणता, की घरामध्ये हां, हां, घरामध्ये सुद्धा आपण जेव्हा 2 भावांचं भांडण असतं, परंतु परका माणूस तिसरा जर समजा त्याच्यामध्ये नाक खुपसत असेल, तर त्या दोन्ही भावांनी किंवा यांनी हे समजून घेणं गरजेचं आहे, की भांडण हे आपल्यामधलं आहे. हं, तो परका आहे.
बरोबर. त्यांनी मध्ये येता कामा नये किंवा त्यांनी जर समजा मध्ये येऊन जर काही कुठल्या प्रकारचं राजकारण केलं असेल, तर त्याला आधी सगळ्या विषयातनं बाहेर काढणं गरजेचं आहे. हां. आणि नंतर जे काही परिवर्तन व्हायचं असेल, नंतर जो काही वाद आहे, तो आपोआप नंतर आपला घरामधला वाद हा आपण आपोआप मिटवू शकतो. युधिष्ठिर महाराजांनी जो आदर्श घालून दिला त्याच्यासाठीच हे सगळं काही आहे. आता मुलांचं आता जसं आपण म्हणतो, की असं मी जसं म्हणालो, की जीवनाचे आयाम बदलतात. मुलांमध्ये मुळात वाचन संस्कृती ही बालपणापासून रुजवणं गरजेचं आहे. हां. मग चित्रांच्या माध्यमातून असेल आणि त्यानंतर मग हळू जेव्हा त्यांना लिहिता वाचता येतं, तेव्हा त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे छोटे-छोटे जसं पंचतंत्र आहे. आपण हां. लहान असताना पाहिलंय. बरोबर. पंचतंत्रातल्या गोष्टी आपण त्यांना सांगतो. त्या गोष्टी आपण त्यांना सांगणं गरजेचं आहे. त्यांनी ते वाचणं गरजेचं आहे. हं. त्यामुळे जीवनाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदलतो. हं. घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती हे डॉक्टर हवी सरदेसाईंचं एक खूप सुंदर पुस्तक आहे, की जे हां. प्रत्येक आई-वडिलांनी वाचणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी एक गोष्ट खूप छान सांगितली, की लहान मुलांच्या अंगावर कधी ओरडू नका. ओके. काय होतं, आई-वडील सातत्याने लहान मुलांच्या अंगावर ओरडतात. त्याच्यामुळे जेव्हा ते मोठे होतात, तर त्यांच्या मनामध्ये एक सबकॉन्शियस माइंडमध्ये कुठेतरी अंतर्मनामध्ये एक भीती निर्माण होते. आपण जसं ओके. म्हणतो ना, एखाद्या गोष्टीची रिस्क टेकिंग हा एक हां. जो ॲटिट्यूड कधी डेव्हलप होऊ शकतो, जेव्हा बालपणापासून तुमच्यावरती खूप प्रेम करण्यात आलं असेल, हां. तर त्यावेळी रिस्क टेकिंग हा ॲटिट्यूड आपोआप निर्माण होतो. आम्हाला मॅनेजमेंटमध्ये जे काही सांगितलं जायचं, की रिस्क टेकिंग हे फार गरजेचं आहे. तुम्ही हां. नोकरी करा, व्यवसाय करा, काहीही करा. त्याच्यासाठी म्हणून रिस्क टेकिंग करिता म्हणून आपण मुलांना ओरडता कामा नये. ओके. त्यांच्यातल्या सद्गुणांना कसं वाढवता येईल याचा विचार हा डॉक्टर हवी सरदेसाईंनी त्यांच्या घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती या पुस्तकात केलेला आहे. फार उत्तम पुस्तक आहे. ओके. आपण सगळ्यांनी ते वाचायला हवं. दुसरी गोष्ट, वाचन हे सर्व प्रकारचं करणं गरजेचं आहे. कुठलीही गोष्ट ही निषिद्ध नाहीये. हां. वयोपरत्वे ज्या वयाच्या जीवनाच्या टप्प्यामध्ये आता अगदी लहान असेल, तर लहान असताना त्या प्रकारचं जे बालसाहित्य आहे, बालवाङ्मय आहे, हां. ते वाचणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट, हे सगळं काही करत असताना आपण कुठल्याही प्रकारच्या विचारसरणीत किंवा कुठल्याही प्रकारच्या विचारधारेत अडकता कामा नये. ओके. लक्षात घ्या. नॉलेज जे आहे किंवा ज्ञान जे आहे ते अगदी समुद्रासारखं अफाट आहे. हं. त्याचा आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे बरोबर. मराठीतलं एक जे वाक्य आहे, जे आपण म्हणतो, की काठावरून लाट बघणे. हां. वाचकांनी सहसा काठावरून लाट बघावी. फार त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊ नये किंवा इन्व्हॉल्वमेंट घेऊ नये. ओके. हां. बेसिकली काय होतं, अनेक वेळा एकाच प्रकारचं वाचन होतं. हं. एकाच विचारसरणीचं, एकाच विचारधारेचं, एकाच पद्धतीतलं वाचन होतं आणि आपण त्याच्यामध्ये अडकून पडतो. मग हां. जीवन जगत असताना माणूस तसाच जीवन जगतो. म्हणजे तुम्ही जर समजा अनेक कथा कादंबऱ्या जर वाचल्या असतील, तर बऱ्याच वेळा जे कादंबरीकार असतात किंवा जे कथाकार असतात, त्यांच्या चित्त आणि वृत्ती त्या कथा कादंबऱ्यांमध्ये येतात. बरोबर आहे. मग याच्यापासून जर समजा वाचायचं असेल, तर काय करणं गरजेचं आहे? तर संत साहित्य जे आहे, जसं तुकाराम महाराजांची गाथा असेल, ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी असेल, समर्थ रामदास स्वामींचा आपला दासबोध असेल, दासबोध असेल. भागवत असेल, याचं आपण सगळ्यांनी वाचन करणं गरजेचं आहे. हं. जे काही आध्यात्मिक, जे काही संतांनी लिहून ठेवलेलं आहे, ते सगळं काही आपण वाचन करणं गरजेचं आहे. स्वामी वरदानंद भारतींचं जे वाङ्मय आहे, फार हं. मोठे संत आपल्या देशात होऊन गेले, हं. त्यांचं वाचन करणं गरजेचं आहे. स्वामी विवेकानंदांनी जे काही पुस्तकं लिहिलेली आहेत किंवा त्यांचं जे तत्त्वज्ञान आहे, त्याचंही आपण वाचन हां. करणं गरजेचं आहे. यामुळे काय होतं, की आपलं जीवन आपोआप उन्नत होतं आणि आपल्या जीवनामध्ये एक सकारात्मकता निर्माण होते, की जी सकारात्मकता आपल्याला विविध प्रकारच्या अडचणींवर मात करण्यासाठी नेहमी उपयोगी पडते. सध्या प्रत्येक व्यक्ती हा टेन्शनमध्ये आहे. हो. त्याला मोटिव्हेट व्हायचं. हं. तर वाचन हे किती त्याला मदत करू शकतो त्या टेन्शनमधून बाहेर काढण्यासाठी? मी आत्ता जसं आपल्याला म्हणालो, तसं सकारात्मक दर्जाचं जे वाचन आहे, हं. तेच आपल्याला जीवनात या सगळ्या नकारात्मकतेतनं बाहेर काढू शकतं. समर्थांनी एक वाक्य खूप छान म्हटलं दासबोधामध्ये, हं. मूर्खा माझी जो परममूर्ख, हां. जो या जीवनी मानी सुख. हो. लक्षात घ्या, या जीवनामध्ये दुःख आहे, हे तुम्ही ॲक्सेप्ट पहिले करायला शिका. म्हणून दासबोधामध्ये जी मूर्ख लक्षणं आहे, ती वाचणं फार गरजेचं आहे. मूर्ख लक्षणं, पडतं मूर्ख लक्षणं ही वाचत असताना आपल्याला आपण स्वतःला ॲनालिसिस करायला लागतो, की आपण कुठे आहोत सद्यस्थितीमध्ये आणि आपण त्याच्यामध्ये काय बदल करायला हवा. ओके. तुम्ही जे म्हणता, की जीवनामध्ये आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये स्ट्रेस आहे किंवा प्रत्येकाच्या जीवनामध्ये आज ताण आहे. हां. हे सगळं काही काय आहे? तुम्ही एक भारतातल्या स्थितीविषयी जर तुम्ही म्हणत असाल, तर मी हां. त्याच्यामध्ये असं तुम्हाला सांगेल, की 1991-92 नंतर आपल्या देशामध्ये हे जे प्रायव्हेटायझेशन किंवा ग्लोबलायझेशन, खाजगीकरण झालं, हं. जागतिकीकरण झालं, परदेशातनं अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कंपनी आपल्या देशात आल्या. याच्यामुळे आपला देशाचा विकास झाला का? तर 1001% विकास झाला. त्याबद्दल बरोबर. वाद नाही. गंमत काय झाली? भौतिक दर्जाचा विकास खूप झाला. हं. परंतु मनं मात्र आजच्या कालावधीमध्ये उद्ध्वस्त झालेली आहे. हां.
त्याचंही प्रमाण फार विशेष नाही आहे, कमी आहे प्रमाण, एवढं नाही म्हणता येणार. मग आता ही मनं जी उद्ध्वस्त झाली आहेत याच्या पाठीमागची कारणं अशी आहेत की आपल्या अपेक्षा आहेत. अपेक्षा हे सर्व दुःखांचं मूळ आहे. म्हणून दासबोधामध्ये समर्थांनी जे म्हटलेलं आहे की माणसाने कधी स्पर्धा किंवा खटपट करू नये. दासबोधावर आतापर्यंत माझे 2 पुस्तकं आले आहेत. एक म्हणजे समर्थकृत व्यवस्थापन आणि दुसरं म्हणजे समर्थ नेतृत्व. ही माझी दोन्ही पुस्तकं आलेली आहेत. तर त्याच्यामध्ये सुद्धा आता जसं इंडस्ट्रीमध्ये आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा इंडस्ट्रियल रिलेशनशिप, त्याच्यानंतर ह्युमन रिसोर्स, याच्यामध्ये हेच विषय सातत्याने चर्चिले जातात. आपल्या अपेक्षा ज्या आहेत त्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आपण प्रपंचामध्ये किंवा आपण स्वतःच्या संसारामध्ये फार जास्त इन्व्हॉल्वमेंट घेतली. मराठीतले 2 शब्द खूप छान आहेत. एक आहे रस आणि दुसरा आहे रुची. आपण जेव्हा स्वतःच्या प्रपंचामध्ये फार जास्त रस घ्यायला लागतो त्यावेळी आपण दुःखी होतो. पण आपण जर आपल्या स्वतःच्या संसारामध्ये जर समजा रुची घेतली असेल तर आपण कधीही दुःखी होणार नाही. लक्षात घ्या. रस हा कोणामध्ये घ्यायचा आहे, हे थोडंसं जरा आध्यात्मिक होईल पण तरी सांगतो की रस हा भगवंतामध्ये घ्यायचा आहे. कारण मनुष्य जन्म हा फार दुर्लभ जन्म आहे आणि त्यातल्या त्यात तो आपल्याला भारतात मिळाला आणि त्यातल्या त्यात आपल्याला तो महाराष्ट्रात मिळाला आहे म्हटल्यावरती हे अति दुर्लभ आहे की ज्या आचार्य यात्र्यांनी सुद्धा सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जन्म मिळणं ही फार वेगळी गोष्ट आहे. ही अतिशय अतिदुर्लभ अशी गोष्ट आहे. मग एवढ्या छान अशा पवित्र आणि पुण्यभूमीमध्ये जर आपला जन्म झाला असेल तर आपलं पहिलं कर्तव्य हे आहे की आपण आपल्या संसारामध्ये फक्त रुची घेणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. म्हणजे लोक काय करतात की राईचा पर्वत करतात, पण जो उत्तम वाचक असतो किंवा जो या चौफेर दर्जाचं वाचन करतो तो पर्वताची राई करतो. तर आता जसं आपण म्हणतो की जीवनामध्ये स्ट्रेस आहे, तुम्ही समर्थ रामदास स्वामींचा दासबोध वाचणं गरजेचं आहे. तसंच तुम्ही तुकाराम महाराजांचा संपूर्ण जीवनचरित्राचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जेवढे दुःख आहेत त्याच्यापेक्षा जास्त दुःख हे संतांच्या आयुष्यामध्ये होते, पण तरी सुद्धा त्यांनी त्याच्यावरती यश मिळवलेलं आहे, मात केलेली आहे. दुःखावरती किंवा तुमच्या स्ट्रेसवरती जर समजा यश मिळवायचं असेल या आजकालच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये, तर 2च गोष्टी आहे. एक तर त्याच्याकडे तुम्ही पूर्णतः दुर्लक्ष करा आणि दुसरी गोष्ट त्याच्यावर तुम्ही मात मिळवण्याचा प्रयत्न करा. त्यातनं बाहेर आपल्याला कसं पडता येईल त्यातनं तुम्ही बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. आता मी एक उदाहरण तुम्हाला देतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं एक उदाहरण आहे की जेव्हा स्वराज्यावरती या मोगलांची स्वारी आली होती त्यावेळी त्यांच्यासोबत छत्रसाल बुंदेला सुद्धा महाराष्ट्रात आला होता. त्याचं मूळ ध्येय वेगळं होतं. त्याचं ध्येय हे होतं की त्याला मुळात शिवाजी महाराजांच्या चरणांवर नतमस्तक व्हायचं होतं. तो आला, बुंदेलखंडातला छत्रसाल तो आला आणि शिवाजी महाराजांना तो भेटला. तो म्हणाला की महाराज, मी जरी मोगलांच्या सैन्यातनं आलो असलो तरी सुद्धा मला मुळामध्ये माझा जो मूळ हेतू आहे तो असा आहे की आज आपण मोगलांच्या विरुद्ध स्वराज्याची निर्मिती जी काही ही सुरू केलेली आहे, या हिंदू राष्ट्राची जी काही निर्मिती सुरू केलेली आहे, तर यात तुम्ही मला सहभागी करून घ्या. माझं आयुष्य हे मी तुम्हाला समर्पित करतो. तुम्ही सांगा, मी तुमच्यासाठी लढायला तयार आहे, मी तुमच्यासाठी तुम्ही जे म्हणाल ते मी करायला तयार आहे. त्यावर शिवाजी महाराजांनी त्याला कशा प्रकारचं प्रेरणा दिली. 400-450 वर्षांपूर्वीचा तो काळ आहे. त्यावेळी त्या मानव समाजावरती, त्यावेळी त्या भारतातल्या लोकांवरती किती मोठ्या प्रमाणावरती स्ट्रेस असेल तो काळ एकदा आठवा ना. आपल्याला सगळ्यांना तो माहिती आहे की आपल्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या परकीय आक्रमण होत होती, परकीय राज्यांचं हे सगळं काही होतं. आपण एक प्रकारे संघर्षरत होतो. त्यावेळी शिवाजी महाराजांनी त्यांना कशा प्रकारे मोटिवेशन दिलं त्या छत्रसाल बुंदेल्यांना की तुम्ही क्षत्रियांची शिरोमणी आहात. लक्षात घ्या, तुम्ही महाराष्ट्रात येऊन माझ्यासोबत या स्वराज्याच्या निर्मितीमध्ये जर येणार असाल तर आनंदच आहे, पण तुम्ही तुमचा बुंदेलखंड स्वतंत्र करा. जसं आज मी या महाराष्ट्र इथल्या मराठी लोकांना जागृत करून आपलं स्वतःचं स्वराज्य जे काही आम्ही निर्माण करतोय तशा प्रकारचं राज्य तुम्ही तुमच्या भागात जाऊन तिथे तुम्ही निर्माण करा. आणि ती प्रेरणा घेऊन छत्रसाल बुंदेला हा बुंदेलखंडात गेला आणि बुंदेलखंडात जाऊन त्याने तो संपूर्ण बुंदेलखंड जो आहे तो स्वतंत्र केला. मोगलांच्या या टाचेखालून तो बुंदेलखंड त्यांनी पूर्णतः स्वतंत्र केला. तर ही असते प्रेरणा. म्हणजे आता प्रेरणा अगदी मी तुम्हाला खरं सांगायचं झाल्यास एक मेणबत्ती आहे, ती अशी सरळ आपण जर लावली तर ती पेटते. बरोबर. त्याला ऑक्सिजनची गरज असते, प्राणवायूची. तीच मेणबत्ती तुम्ही उलटी करा, ती विझते. या पाठीमागची कारणं काय आहेत तर त्याच्यामध्ये डायरेक्शन मध्ये झालेला बदल. मेणबत्ती उलटी आपण केली तर हवा आहे, सगळं आहे, सगळं आहे, परंतु तरी सुद्धा ती विझते आणि अशी सरळ लावली तर ती पेटते, ती प्रकाश देते.
हां. तर तुमच्या विचारांना तुम्ही कशा प्रकारचे डायरेक्शन देता किंवा कशा प्रकारे तुम्ही त्याला दिशा देता, हां. त्याच्यावरती तुमचं संपूर्ण जीवन अवलंबून आहे. आणि ओके. स्ट्रेस हा जो विषय आहे ना, याच्यावरती आपण असं म्हणूयात सर, की तुम्ही जेव्हा स्ट्रेस घेता याचा अर्थ काय आहे, की तुम्ही त्या गोष्टीला स्वतः सरेंडर होताय. हं. माणसाने नेहमी स्वतःचं मन जे आहे ते कणखर बनवणं फार गरजेचं आहे. एक खूप छान पुस्तक आहे किमो फडके यांचं, उद्योजकांचे अंतरंग नावाचं. बरं. प्रत्येक उद्योजकांनी ते नेहमी वाचणं गरजेचं आहे. एखाद्याला व्यवसाय सुरू करायचा आहे. जसं हां. आता उदाहरणार्थ तुम्ही आता या चित्रपट आणि या क्रिएटिव्ह सगळ्या क्षेत्रामध्ये आहात. तुम्ही हं. दिग्दर्शक आहात. हां. या क्षेत्रामध्ये ज्याला आपण म्हणतो मायलेज ते खूप कमी असतं. हां. म्हणजे इतर क्षेत्रांच्या कंपॅरेटिव्ह कमी आपण असतं. त्याच्यामध्ये पेशन्स तुम्ही जसं म्हणालात, की हां. खूप ठेवावा लागतो, सातत्याने संयम ठेवावा लागतो. एखादा चित्रपट तुमच्याकडे येणं, तो यशस्वी होणं, पुढे जाणं. हं. जेव्हा तुम्ही या कार्याला सुरुवात करता, तुम्ही जेव्हा म्हणता, की आता मला चित्रपट दिग्दर्शक व्हायचंय किंवा आता मला याच्यामध्ये जीवनात पुढे जायचंय, हां. त्यावेळी तुम्ही व्हायला सुरुवात करता. गंमत काय होते, तुमच्यावरती आघात करणारे 4 तुमचेच मित्र असतात, की "अरे, ते खूप वेगळं क्षेत्र आहे रे, ते हातावरचं पोट आहे, तू हां. काय त्याचा विचार करतो?" पण तुम्ही जर उद्योजकाचे अंतरंग नावाचं जर पुस्तक वाचलं, तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, तुमची मानसिकता इतकी कणखर बनेल, की तुम्ही तुमच्या ध्येयाप्रती तुम्ही समरस व्हाल, की नाही बरं. मी माझा स्वतःचा व्यवसाय मी सुरू केलेला आहे. मला एकदा अपयश येईल, दोनदा येईल, तीनदा येईल, पण त्यातनं मी जे काही शिकेल आणि त्यातनं मी जे काही जीवनामध्ये पुढे जाईल, तो अनुभवाचा साठा मला कुठेही मिळणार नाही. म्हणून स्वामी हो. विवेकानंद जे म्हणतात, की एखादा माणूस जर काही करत असेल, तर तो फक्त 50 चुका करेल. एखादी गोष्ट करतो. हं. परंतु जो मनुष्य नुसता बसलेला आहे, हं. तो 50,000 चुका करतो. कारण त्याला शिकायलाच काही मिळत नाहीये. बरोबर आहे. बरोबर की नाही? तर त्यामुळे आपण मोटिव्हेशन जर समजा आपल्याला करायचं असेल, आपल्याला स्वतःहून स्वतःला जर समजा स्वयंप्रेरित करायचं असेल, हं. तर "यः क्रियवान स पंडितः" असं म्हटलेलं आहे. आपण ओके. म्हणून स्वतःहून स्वतःला मोटिव्हेट करणं गरजेचं आहे. हं. की जे स्वामी विवेकानंदांचं जे जीवनचरित्र आहे, स्वामी विवेकानंदांचं जे तत्वज्ञान आहे, ते आपल्याला सांगतं बी अँड मेक. त्या वाक्यामध्येच मुळात ताकद आहे, ओके. की तुम्ही स्वतः बना आणि इतरांना बनवा. तुम्ही स्वतःला असा का तुम्ही कमकुवत समजता? आपण साक्षात ईश्वराचा अंश आहोत. ईश्वराचा अंश हा हां. इतका कधी कमकुवत असतो का? जीवनामध्ये तुम्हाला जे काही हवंय, भौतिक असेल, आध्यात्मिक असेल, आत्मज्ञान तुम्हाला जर समजा प्राप्त करायचं असेल, तर ते आपण आरामात आपण करू शकतो. पण मनुष्यामध्ये खूप मोठी ताकद आहे. मनुष्यजन्म हा काही उगाच मिळालेला नाहीये. हं. जे बरोबर. समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा म्हटलेलं आहे, "बहुत जन्मांचा सेवट, नरदेह सापडे अवचट, येथे वर्तावे चौखट, नीती न्याय." ओके. पण जीवन जगत असताना जर प्रेरणा आपल्यामध्ये असेल, तर ती अशा प्रकारची असायला हवी, की मी माझं जीवन जगत असताना हे मी धर्मयुक्त कर्म करेन. ओके. मग त्याच्यामध्ये मला भरपूर त्रास झाला तरी सुद्धा चालेल. मी त्याच्याकडे लक्ष देणार नाही. परंतु मी जे काही जीवन जगणार आहे, ते नीती आणि न्यायाच्या दृष्टिकोनातून मी जीवन जगणार आहे. मी कधी कोणाशी वाईट वागणार नाही. हं. कधी कोणाशी लबाडी करणार नाही. पण समोरच्याची लबाडी ओळखण्या इतपत मात्र मी चतुर असणं गरजेचं आहे. हां. आणि हे आपल्याला कधी लक्षात येतं, जेव्हा आपण दासबोध वाचतो तेव्हा. हां. हेच ओके. सगळ्यात मोठं आपल्या जीवनातलं मोटिव्हेशन आहे. तुम्ही तुकाराम महाराजांचं आज जर समजा जीवनचरित्र पाहिलं असेल, अभिप्रेरणेचा किंवा प्रेरणेचा तो एक प्रकारचा समुद्र आहे. हं. बरोबर आहे. पण या प्रकारचे जे पुस्तकं आहेत, या प्रकारचे जे ग्रंथ आहेत, समर्थांचा दासबोध, तुकाराम महाराजांची गाथा, हं. स्वामी विवेकानंदांचं जे काही वाङ्मय आहे ते, हां. हे पुस्तकं जर समजा आपण वाचलेत, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवचरित्र, शिवाजी हं. महाराजांचं चरित्र, छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र, हे जर समजा आपण वाचलं, तर आपण आपोआप स्वतः मोटिव्हेट होऊ शकतो किंवा आपण आपोआप स्वतःहून स्वतःला प्रेरणा देऊन आपण मोठे होऊ शकतो. सर आता तुम्ही लेखक आहात आणि हो. सध्या खूप चर्चा आहे, की मराठी ही जी आपली मातृभाषा आहे, हं. ही भविष्यामध्ये मरेल असे शब्द वापरले जात आहेत, हं. की नामशेष होऊन जाईल. हं. तर याविषयी तुम्हाला काय वाटतं? अजिबात होणार नाही. मराठी भाषाच मुळात अजरामर भाषा आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे ना, हं. स्वरूप बदलेल. एकेकाळी हां. प्राकृत मराठी होती. आजची हं. मराठी आपण प्राकृत बोलतो का? नाही. आपण आजच्या काळामध्ये आपण मराठी जी बोलतो ती कुठल्या दर्जाची मराठी बोलतो? त्याचं स्वरूप कधीच बदलणार नाही आणि हं. मराठी भाषा ही कधीच नष्ट होणार नाही. मराठी संस्कृतीही कधी नष्ट होणार नाही. हा एक आपला फार मोठा गोड गैरसमज आहे हो. तुम्ही मला सांगा, एकेकाळी लोकं म्हणायचे, की संस्कृतीचा डेड लँग्वेज. संस्कृती डेड लँग्वेज आहे का? नाही. हां. आज जर्मनमध्ये तुम्ही जर समजा गेलात, तर जर्मनीमधले अनेक लोकं हे संस्कृत भाषेचा अभ्यास करतात. हो. त्यांच्या लायब्ररीजमध्ये संस्कृत भाषेतले ग्रंथ आहेत. हो. त्यातलं सगळं काही तत्वज्ञान या युरोपीय लोकांनी आपल्या देशात येऊन सगळं काही तत्वज्ञान स्वतः ते आत्मसात केलं आणि आता ते एका चांगल्या रॅपरमध्ये आपल्याला ते विकतायत. हो.
कर्मविपाक सिद्धांत हा आपल्या संस्कृत भाषेने सांगितलेला सिद्धांत आहे. क्रियमाण कर्म असेल, बरोबर आहे. संचित कर्म असेल, प्रारब्ध कर्म असेल. मग संस्कृत भाषा ही नष्ट होणार आहे का? मी हम्म. तुम्हाला लिहून देतो, पुढच्या भविष्य काळामध्ये ज्याला संस्कृत येत असेल ना, हम्म. त्याला कधीही मरण नाही. ओके. हो, कारण संस्कृत भाषा ही प्रत्येक प्रकारच्या तंत्रज्ञानाला सुद्धा कळते. तंत्राला सुद्धा संस्कृत भाषा ही कळते. ते आत्ता काहीतरी झालंय की जो ई कम्प्युटर जो आलाय हो. त्याला संस्कृतचे कीवर्ड्स दिलेत. हो हो कारण की जगातल्या जेवढ्या भाषा आहेत हो त्यांचा ज्यावेळेस रिसर्च केला की हो. त्यावेळेस कळालं की त्या कम्प्युटरला एकच भाषा समजू शकते हम्म. जी युनिव्हर्सल असेल ती म्हणजे संस्कृत आहे. हो असं हो पण हो आहे ना. त्यामुळे संस्कृत भाषेमध्ये जे विपुल वाङ्मय आहे, विपुल साहित्य आहे आणि ती देवभाषा आहे. तर ती ती भाषा कुठे नष्ट झालेली आहे? किंवा मराठी भाषा आपली अजिबात नष्ट होणार नाही. कुठलीही भाषा ही अशी नष्ट वगैरे होत नाही. हा एक आपला गोड गैरसमज असतो अनेकांचा की मराठी भाषा ही नष्ट होईल किंवा मराठी भाषा ही मरेल. असं कधीच होणार नाही. उलट मी म्हणेल की मराठी भाषा ही आणखीन वृद्धिंगत होत जाईल. साजा समुद्रापार आज मराठी गेलेली आहे. हां. ती काही दिवसांनंतर विश्वामधली सुद्धा एक खूप महत्त्वाची भाषा म्हणून ती नावलौकिकास येईल. असं सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे आपण कुठल्याही प्रकारे निराश होता कामा नये. आपल्यामध्ये आशावाद हा असायलाच हवा. आणि मराठी भाषा आपण जसं म्हणतो राकड देशा, कणखर देशा, महाराष्ट्र देशा. हा महाराष्ट्रच मुळात कणखर लोकांचा आहे. मराठी लोकच मुळात कणखर आहे. मग त्यांची भाषा कसं काय नष्ट होईल? पण मग आत्ता सध्या जे चाललंय की बाबा समजा मराठी शाळा बंद होत आहेत, हं. सीबीएसई पॅटर्न किंवा आयसीएसई पॅटर्न मुलांवर लादले जात आहेत. तिथं मुलांना पहिल्यापासून मराठी आहे पण हिंदी आणि इंग्लिश जास्त थोपवली जाते, हं. रादर मराठी. मग जर ही जी पिढी आहे जी पुढचं भविष्य आहे हं. त्यांना जर आत्ता मराठी बेसपासून किंवा तेवढी मनापासून शिकवली गेली नाही हं. तर पुढच्या भविष्यात मराठीचं काय होईल? ते मराठी भाषा ही कसं आहे माहिती आहे का? ती मातृभाषा आहे ना. हं. लक्षात घ्या, इंग्रजी आणि हिंदी भाषा शिकणं हे काही गैर नाही आहे. हां. कुठल्याही प्रकारची तुम्ही फ्रेंच लँग्वेज शिका की काही गैर काही नाही आहे. हां. तुम्ही कुठल्याही जगभरातल्या कुठल्याही भाषा शिका. भाषा शिकण्याबद्दल प्रश्न नाही आहे. परंतु जो मराठी माणूस आहे, जो मराठी मुलगा आहे, त्याच्यावरती संस्कार घरामध्ये मराठी भाषेतच होत आहेत. हां. तुम्ही एक साधी गोष्ट आहे, आज तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये असाल, तुम्ही आयटी क्षेत्रामध्ये असाल किंवा तुम्ही आणखीन कुठे असाल, तुम्ही कार्यालयात असताना, तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये असताना इंग्रजी भाषेत संवाद साधता. हां. पण तो संवाद तुम्ही घरी आल्यावर तुमच्या मुलाबाळांशी इंग्रजीत साधत नाही. खूप अतिशय कमी प्रमाणामध्ये या सगळ्या गोष्टी केल्या जातात. बरोबर आहे. पण इंग्रजी भाषा किंवा हिंदी भाषेचा प्रभाव हा आपल्या मराठीवर होईल असं होणार नाही. उलट मी असं म्हणेल की आपण आपल्या मुलांना म्हणजे पुढच्या पिढीला जे आहे ती मराठी भाषेची गोडी लावणं गरजेचं आहे. ती गोडी कशातून लागेल? तर सातत्याने जसं मी म्हणालो की मनाचे श्लोक आहेत. हां. मनाचे श्लोक म्हणणं, ज्ञानेश्वरीचं वाचन करणं, घरामध्ये तुकाराम महाराजांची गाथा जी आहे त्या गाथेचं वाचन करणं. जेव्हा त्यांना बालपणापासून त्याची सवय लागेल, तेव्हा भविष्यामध्ये ते उत्तम दर्जाचं मराठी जे आहे ते बोलू शकतील. आणि काळ बदलू ओके. शकतो. म्हणजे आपण जसं म्हणतो की जगामध्ये वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात. मिरॅकल्स नाही म्हणता येणार, परंतु हां. वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी घडत असतात जीवनामध्ये, जगामध्ये. तर मला नाही वाटत भाऊ, म्हणजे पुढची पिढी उलट मला असं वाटतं की मराठी भाषेचा एवढा प्रभाव निर्माण होईल की पुढची पिढी जी आहे ती अतिशय आपल्या या जनरेशनपेक्षा सुद्धा चांगल्या दर्जाचं मराठी हे जगभरामध्ये पोहोचवेल. ओह! त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल होतील. आता संस्कृत भाषेचं जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं, की संस्कृत भाषेला लोकं म्हणायचे डेड लँग्वेज. पण आज तीच संस्कृत भाषा ही काही वर्षांनंतर लोकांचं चरितार्थाची किंवा जीवन जगण्यासाठीची एक आवश्यक अशी एक भाषा निर्माण झालेली असेल. मी असंही ऐकलं की बऱ्याचशा विद्यापीठांमध्ये फॉरेन लँग्वेजमध्ये हो. संस्कृत ही पीएचडी साठी घेतली हो, जाते. हो, हो, हो. जी की आपल्याकडे काय म्हणतो आपण तेवढं सिरियसली घेत नाही. सिरियसली घेत आपली नाही. स्वतःची भाषा हो, असून पण. हो. संस्कृत भाषेमधले असलेलं वाङ्मय तसंच मराठीचं आहे आणि मराठीमध्ये आपण म्हणू शकतो की मुलांमध्ये मराठीविषयीची गोडी निर्माण करण्यासाठी शिवचरित्राचं वाचन असेल किंवा महापुरुषांचं वाचन असेल, ते आपण करणं गरजेचं आहे. त्यांच्या जेवढं कानावरती मराठी पडेल, तेवढं चांगलं आहे. उदाहरणार्थ जेव्हा तुम्ही मराठी भाषा बोलत असताना जर काही हिंदीतले किंवा इंग्रजीतले काही शब्द आपण बऱ्याच वेळा बोलतो. हो, हो, हो. आपण म्हणतो बट नॅचरली ते तसं झालं. हम्म. त्याला साधा शब्द आहे. साहजिकच ते तसं झालं. साहजिकच. आपण ते वापरत नाही. आणि जेव्हा कोणी वापरतं त्यावेळी आपण त्याला हसतो. हां. त्याला असं वाटतं की हा किती छान मराठी बोलतोय, अलंकारिक भाषा वगैरे बोलतोय, असा प्रकारचा आपल्याला एक गैरसमज निर्माण होतो. हां. पण तसं होता कामा नये. उलट आपण कोणी जर उत्तम दर्जाला मराठी बोलत असेल, तर आपण त्याच्याकडून शिकणं गरजेचं आहे. आपण त्याला प्रेरणा देणं गरजेचं आहे आणि आपण स्वतः त्याच्याकडून प्रेरणा घेणं गरजेचं आहे. जेवढं आपण मराठीमध्ये बोलू, संवाद साधू, तेवढ्या जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पुढच्या भविष्यातल्या ज्या पिढ्या आहेत त्यांना मराठी भाषेची गोडी लागेल. तुम्ही म्हणताय खरंच तसंच होईल मराठीचं. म्हणजे हो. मलाही असंच वाटतं. तुम्ही लेखक आहात.
तर हो. आजपर्यंत तुम्ही कुठली पुस्तकं लिहिली आहेत? निरीक्षण करणं हा माझा बेसिकली असं म्हणूयात, की लेखन क्षेत्रातला माझा हा गुरु आहे, हां, की हां, हां. एखाद्या गोष्टीचं निरीक्षण फार गरजेचं आहे. मला एखादी गोष्ट कशी दिसते? म्हणजे आता उदाहरणार्थ एक असं जर मी म्हणत असेल, हं. तर मी त्याकडे कसं पाहतो? एक म्हणजे काय? एक म्हणजे काही असू शकतं. एक माणूस, एक नदी, हां. एक समुद्र. पण अशी गोष्ट की जी फक्त एकच आहे. त्याच्यासारखी दुसरी नाही. यासम दुसरा कोणीही नाही. यासम हं. हाच. असं जेव्हा मी पाहतो त्यावेळी मला असं जाणवतं की आत्मा. हं. आत्मा ही अशी गोष्ट आहे किंवा परमात्मा ही अशी गोष्ट आहे की ती एकच आहे. हां. म्हणजे सिंगल आहे. एकच ती गोष्ट आहे. बरोबर आहे. तिच्याशिवाय दुसरं असं कोणी नाही. हं. तर अशा प्रकारचं मला एक ती सवय आहे. निरीक्षण करण्याची मला एक सवय आहे. कधी-कधी मी जेव्हा समुद्र किनाऱ्यावरती जातो, हं. तर त्यावेळी वाळू हातात घेतो आणि त्या वाळूकडे काही वेळ मी बघत राहतो. वाळूतला प्रत्येक कण काहीतरी वेगळ्या पद्धतीने मला हं. दिसायला लागतो. बरोबर. एक ती निरीक्षण करण्याची सवय आहे. मी बऱ्याचशा एकांकिका लिहून काढलेल्या आहेत. बरं. त्यामुळे त्या दृष्टिकोनातनं वाचन पण भरपूर झालं. भरपूर झालं म्हणजे फार विशेष नाही, परंतु जे काही सद्यस्थितीमध्ये सुद्धा वाचन सुरू आहे. हां. तर अशा या सगळ्या गोष्टीतनं आणि मला एक गोष्ट तुम्हाला सांगायला आवडेल खूप, की म्हणजे आनंदाची गोष्ट आहे ती, की आम्ही शाळेमध्ये असताना आम्हाला जे सांगितलं होतं लहान असताना, एक मनावरती एक संस्कार कोरला जातो पहा. हं. आमच्या मनावर तो संस्कार कोरला गेला होता, की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेलं आहे, हं. की वाचाल तर वाचाल. हां. आणि मग ते वाचाल तर वाचाल असं जेव्हापासून मी ते ऐकलं, तेव्हापासून मग मी वाचन करायला सुरुवात केली. मग वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य वाचलं. दासबोधाचं वाचन सुरू केलं. तर ओके. त्याच्यामध्ये समर्थांनी असं म्हटलं, की "दिसा माझी काहीतरी लिहित जावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे." ओके. तर बहुधा या सगळ्या गोष्टीच मला लेखन करण्यासाठी ज्या आहेत, त्या उद्युक्त करत गेल्या आणि आतापर्यंत माझे 2 पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत. एक ओके. आहे समर्थकृत व्यवस्थापन म्हणजे व्यवस्थापन शास्त्र मॅनेजमेंट आणि समर्थांचा दासबोध ह्या दोन्ही गोष्टींची सांगड असलेलं ते पुस्तक आणि दुसरं ओके. आहे समर्थ नेतृत्व म्हणजे लीडर कसा असावा ओके. त्याच्या संदर्भात समर्थांनी दासबोधामध्ये ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या संदर्भातलं माझं हे दुसरं पुस्तक आणि यावर्षी बरेचशी माझी पुस्तकं जी आहेत ती समर्थ वाङ्मयावरती समर्थ साहित्यावरती येत आहेत. अशा ओके. दृष्टिकोनातनं हे सगळं काही आहे. खूप नवीन-नवीन लेखक येतायत. हो. तर एक चांगला लेखक बनण्यासाठी काय गोष्टी गरजेच्या आहेत? चांगला लेखक बनण्यासाठी त्याला जीवनाकडे स्थितप्रज्ञ दृष्टीने बघणं गरजेचं आहे. ओके. स्थितप्रज्ञता ही फार महत्त्वाची आहे. जे भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे, "यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति, हां. शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य सचमय प्रियः." त्यांनी एक स्थितप्रज्ञ राहून आयुष्याचं निरीक्षण करणं गरजेचं आहे. ओके. त्याला स्वतःला एक मानव जातीचा जो इतिहास आहे, हां. मी विशिष्ट एखाद्या धर्माचा म्हणत नाहीये. हां. जसं आपण म्हणतो ना, अश्मयुगामध्ये खूप आधीच्या काळामध्ये माणूस जन्माला आला. हां, हां, हां. अमिबापासून मनुष्याची उत्पत्ती झाली. मग तो गुहेत राहायला लागला. आपल्याला दुसऱ्या-तिसऱ्या वर्गामध्ये त्या सगळ्या हां. गोष्टी होत्या. तिथून मग त्याला चाकाचा शोध लागला. हं. तर एक चांगला लेखक जर व्हायचं असेल, तर त्यांनी संपूर्ण मानव समाजाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्या इतिहासाचा त्यांनी अभ्यास करणं गरजेचं आहे. जे स्थित्यंतर आहेत, ती ओके. स्थित्यंतरं त्यांनी लक्षात घेणं गरजेची आहे. की जी एक ओके. चांगला दिग्दर्शक होण्यासाठी पण फार गरजेचं आहे. बरोबर आहे. एक चांगला लेखक, एक चांगला नट, ॲक्टर होण्यासाठी पण ते फार गरजेचं आहे किंवा एकंदरीत एक चांगला माणूस होणं पण फार गरजेचं आहे. आता उदाहरणार्थ आपण असं म्हणूयात, की मानव जातीच्या इतिहासामध्ये संपूर्ण मानव जमात हां, प्रत्येक हां. मनुष्य म्हणजे पृथ्वी तलावर राहणारा प्रत्येक मनुष्य याच्या मानव समाजाच्या इतिहासामध्ये 10,000 वर्ष हा फार छोटासा कालावधी आहे. हां. जेव्हा हा फार छोटासा कालावधी वाटतो, त्यावेळी 100 वर्षांपूर्वी घडलेल्या घटना, 200 वर्षांपूर्वी घडलेल्या घटना, तो सगळा इतिहास, आत्ता सद्यस्थितीत असलेली परिस्थिती, मग याचं आपल्याला आपोआप भान यायला लागतं. आज आपण हं. पाहतो, की आपल्या देशाने आज ज्या प्रकारे प्रगती केलेली आहे, ज्या प्रकारे आज आपण विकास केलेला आहे. हं. आज आपण जगातली एक 3ऱ्या क्रमांकाची सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था अर्थव्यवस्था. आहोत. हं. काही वर्षांनी मे बी आपण अमेरिकेला सुद्धा मागे टाकू. हां. 2000 वर्षापूर्वी ही परिस्थिती नव्हती की नव्हती आपल्याला माहिती नाहीये. माहीत नाही. हो. पुढील 5000 वर्षांनंतर काय होणार आहे हे आपल्याला माहिती नाहीये. बरोबर परंतु आहे. लेखक जो असतो तो काळाच्याही पलीकडे पाहण्याचा विचार करतो. हं. किंबहुना काळाच्याही पलीकडे त्याला बऱ्याचशा काही गोष्टी जाणवतात. त्या जशा तशा घडतीलच की नाही हे माहिती नाही. पण हं. तो मात्र ते सांगू शकतो. त्याच्याकडे तो एक दृष्टिकोन जो आहे तो समाजाला तो देऊ शकतो. म्हणजे बरोबर. उदाहरणार्थ अगदी स्पष्ट सांगायचं झाल्यास तुम्हाला जर समजा उत्तम लेखक व्हायचं असेल, तर सावरकरांसारखं तुम्ही समाजापेक्षा 400
वर्ष पुढे असणं गरजेचं आहे. ओके. पुढे भविष्यामध्ये काय घडणार आहे याची सूचना, याचा अंदाज हा तुम्हाला येणं गरजेचं आहे. हम्म. आणि तसंच महात्मा गांधींसारखंच तुम्हाला समाजापेक्षा 1 ते 1.5-2 वर्ष पुढे असणं गरजेचं आहे. ओके. म्हणजे या दोन्ही व्यक्तिमत्वांमध्ये जर आपण पाहिलं, तर या दोन्ही व्यक्तिमत्वांमध्ये हे दोघंही थोर महापुरुष होते आणि दोघांचंही भारताच्या स्वातंत्र्यामध्ये खूप मोठं योगदान आहे. बरोबर. या दोघांमधलं वैशिष्ट्य हेच आहे. तर सध्या आता व्हॉट्सअप विद्यापीठ जे झालंय, की आज जो तो लेखक झालाय. हं. पण मग या लेखकांनी आपण काय लिहितोय, काय लिहिलं पाहिजे, या संदर्भात काय काळजी घेतली पाहिजे? बेसिकली काय आहे, की माझ्याकडून कुठल्याही प्रकारचा आक्षेपार्ह लिखाण होता कामा नये. मला हां. एखादी घडलेली घटना किंवा सद्यस्थितीमध्ये चालू असलेली स्थिती, जी काही परिस्थिती आहे, सामाजिक असेल, राजकीय असेल, जे काय असेल, माझे मतं हे माझ्यापर्यंत मर्यादित असणंच गरजेचं आहे. हं. आजकाल जे तुम्ही म्हणता सोशल मीडिया किंवा समाज माध्यमांवरती ते मतं टाकून उगीचच त्यातनं काहीतरी वाद निर्माण होऊ नये, हां. याची प्रत्येकाने काळजी घेणं गरजेचं आहे. ज्याला आपण म्हणतो CS कम्युनिकेशन स्किल. हां. आजकाल सोशल मीडिया एक फार मोठा एक प्रकारचं शस्त्र झालं आहे हो. हो. तर आपण ते शस्त्र जे आहे ते दुधारी शस्त्र आहे, लक्षात घ्या. बरोबर. तुम्ही जर चांगलं काही टाकत असाल, तर लोकांना ते आवडण्यासारखं आहे. करेक्ट. म्हणजे उदाहरणार्थ जर समजा तुम्ही गोंंदवलेकर महाराजांचे जे प्रवचन आहेत, हां. प्रत्येक दिनांकाला एक प्रवचन आहे. ते जर समजा तुम्ही सोशल मीडियावरती पोस्ट करत असाल आणि पाठवत असाल, तर त्यातनं लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारची चांगली ऊर्जा निर्माण होऊ शकते. हं. काहीतरी सकारात्मक बदल होऊ शकतात. स्वामी विवेकानंदांचे काही तत्व तुम्ही टाकणार असाल, तर त्यातनं काहीतरी बदल निर्माण होतील समाजामध्ये. चांगलं हां. काहीतरी घडेल, जे काही सकारात्मक आहे. परंतु तुम्ही कुठल्यातरी एखाद्या विशिष्ट व्यक्तीला, कुठल्यातरी एखाद्या विशिष्ट वर्गाला, काहीतरी घडलेल्या घटनेवरती काहीतरी आपली मतं टाकून तुम्ही उगीच समाजामध्ये अशा प्रकारचा विद्वेष निर्माण आपल्याकडून होऊ नये. हां. एक भारतीय म्हणून, भारताचा नागरिक म्हणून ही पहिली आपली जबाबदारी आहे. याच्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे, असं मला वाटतं. आणि याच्यासाठी गरज आहे ती थोडीशी जरा ज्याला म्हणतात, की आपल्या मनाचं जे कंडिशनिंग आहे, हां. ते होणं फार गरजेचं आहे. की माझ्यामुळे जर समजा माझ्या एका छोट्याशा कृतीमुळे जर समजा खूप काही मोठा विध्वंस घडणार असेल, हां. तर त्याची कधी ना कधीतरी फळं ही मला भोगावीच लागतील. तर त्याऐवजी हे सगळं काही न करता, कुठल्या प्रकारचं असं काहीतरी वाईट साईट असं न टाकता, जर आपल्याकडून काही होत नसेल, तर काही त्याचा वापर न केलेला उत्तम. पण उगीचच काहीतरी करून त्यातनं काहीतरी वेगळं घडणार असेल, तर ते आपण टाळणं गरजेचं आहे, असं मला वाटतं. सर, तुम्ही खूप मोलाचं मार्गदर्शन केलं, की एक लेखक कसा असला पाहिजे, आपण काय वाचन केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा जो उपक्रम आहे, आयुष्य तुमचे लेखन आमचे, तो मला वाटतं आज जो कोणी हा पॉडकास्ट बघत असेल, त्याला एक नवीन माहिती मिळाली असेल. आणि मला असं वाटतं, जर तुमच्याही घरी कोणी वृद्ध असतील, तुमचे आई-वडील असतील आणि त्यांना जर त्यांचं जीवनचरित्र लिहून घ्यायचं असेल, तर तुम्ही नक्कीच या पॉडकास्टमध्ये कमेंट करा. सर नक्कीच त्याला रिप्लाय देतील. आणि मला वाटतं आता बराच वेळ झालाय सर, आपण थांबूयात. हो. तर तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल, तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या गोष्ट फायद्याची या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मी सुद्धा सदैव आपल्या ऋणामध्ये आहे आणि आपल्या गोष्ट फायद्याची या आपल्या YouTube चॅनलला माझ्या खूप खूप शुभेच्छा. आपल्याला प्रचंड प्रमाणामध्ये यश मिळावं, हे मी ईश्वराचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद. तर भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन व्यक्ती आणि नवीन विषयासह.